कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। माझ्या आंघोळीचं पाणी काढ। शिल्पीच्या नावाने मला आंघोळ करायची। माझी मुलगी माझ्यासाठी मेली। त्या घरात तिचा कोणी विषयही काढणार नाही आणि तिचं नावही काढणार नाही। आई, मी तुला न विचारता हे केलं। हे करणं खूप गरजेचं होतं ग। तिला ना शिक्षा मिळालीच पाहिजे होती, आणि जी मिळाली, आणि ती माफी मागण्याच्या लायकीची सुद्धा नाहीये। आता ती गेलीये, ती कायमची गेलीये। म्हणजे आपल्या घरातून ना सगळी निगेटिव्हिटी गेली। आता सगळं छान होणार। आता काहीच टेन्शन नाही। हल्ले मी हे घे, चहा घे। नकोय मला। रेस, मला माहिती आहे तो काय विचार करतोय, पण ठीक आहे, आता झालं ते झालंय। माझ्याबरोबर आणि अश्विनीबरोबर जे काय केलं ना त्याचं वाईट वाटत नाही मला, पण तिच्या मूर्खपणामुळे, तिच्या वागण्यामुळे बापाला गमावलं आम्ही। अरे माझ्या 13व्याला ना मी इकडे आलेलो, मला लपवलं तिने, त्यामुळे ते सगळं पैशाचं, इन्शुरन्सचं लफडं झालं। एवढे सगळे प्रॉब्लेम्स क्रिएट झाले, बाबांना जावं लागलं। आणि जेव्हा कळलं पाहिलं की मी जिवंत आहे, तर घाई घाई करत परत आले। येताना त्या केकेनी, पण शेवटी झालं कोणामुळे? या शिल्पीच्या खोटारडेपणामुळे। कशी वागू शकते ही अशी? अरे विद्युत, ये। शिल्पीबद्दल बोलताय ना? अजून कशाबद्दल बोलणार विद्युत? मला एक गोष्ट कळत नाही, ही माझी सख्खी बहीण आहे। लहानपणापासून आम्ही एकत्र वाढलो, आमच्यावर एकत्र, माझ्यावर जे संस्कार झाले तेच तिच्यावर झाले ना, आणि ही अशी निघाली काय? सोडणे यार श्रेय, सारखा तो विचार कशाला करत बसलाय तू? जेवढा विचार करशील तेवढा तुला त्रास होईल। सोड तो विषय। विद्युत, ते जे आपण लोक बोलवले होते, क्लायंट आणि वकील, त्यांचे पैसे दिले का तू? हो, त्यांचं पेमेंट झालंय, आणि ऍक्च्युली मी तेच सांगायला आलो होतो। येऊ मी? ऐक, काळजी घे, आणि संजूला सांग बाबाने प्रेम दिले। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।